महादेव खोरी परिसरामधील भारांनी लेआउटमधील नागरिक अनेक समस्यांपासून वंचित आहे. मनपा आयुक्तांना त्यांनी या संदर्भात आपलं निवेदन देखील दिलेलं आहे. आमच्या भागामध्ये साफसफाई नाही, घंटागाडी येत नाही, रस्ता नीट नाही. या सुविधा जर आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या नाही तर आम्ही आंदोलन करू. मनपाच्या गेट समोर आंदोलन करू आणि मनपाच्या आतमध्ये कोणाला जाऊ देणार नाही असा इशारा यावेळी नागरिकांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. मी संदीप सिद्धार्थ चव्हाण, राहणार भारानी लेआउट, मंगलधाम रोड. तर आम्ही इथं 15 वर्षापासून रहिवासी आहोत. आम्ही 15 वर्षापासून रहिवासी असल्यामुळे तिथं आम्हाला रोड नाही आहे, ना पाण्याची व्यवस्था आहे आणि तिथं आपली महानगरपालिकेची गाडी नाही येत आणि कुठली व्यवस्था नसल्यामुळे आमची तिथं हाल होत आहे. हाल असे होत आहे की लहान लहान लेकरं आहेत आणि गिड्डे असल्यामुळे आम्हाला जाताच येत नाही. आणि परत असं किती वर्षापासून गाडी येत नाही तुमच्याकडे? घंटा गाडी आता कमसे कम घंटा गाडी घ्यायला 4-5 वर्ष झालेले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तुमच्याकडे काही स्वच्छता अभियान वगैरे अजिबात नाही आहे. ना नाली काढणेवाले येतात, ना आपले महानगरपालिका गाड्या पाठवतात, काहीच नाही. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. लहान पावसाळा तुम्ही सांगता तिथे खेळतात. गवत वाढलेलं आहे एरियात, म्हणजे गवत इतकाला वाढलेलं, कमरी इतकं गवत वाढलेलं आहे. बिबट्या येते, सापा निघतात, फवारणीवाले नाही येत. कोणी आतापर्यंत 15 वर्षात कोणीही पाहिलेलं नाही मी. किती वेळा पालिकेची? कमसे कम आम्ही येतात, पूजन करून जातात, शाल घेऊन घेतात आणि चालले जातात. एक झाड टाकतात, 10 फुटू काढतात. उद्याच भाऊ येतात, भाऊ उद्याच रोड होऊन जाते. असे आम्ही आश्वासन देऊ परेशान झालो. मीच कमसे कम इथं महानगरपालिकेत 6 डाव आलो. एखादी नगरसेवक येतात, माझी आजी जो बी आला तो येते, हार घेते, 2 झाडं टाकते, एखादी ट्रक घेऊन येते, भाऊ टाकला, उद्याच रोड होऊन जाते. परेशान झालेलो आहो. शेवटी आता आम्ही मार्ग आमचे केशवभाऊ मेश्रामात यांच्यात आलेलो आहोत.